आळते तालुका हातकणंगले येथील मदरशात विद्यार्थ्याचा खून, 14 वर्षीय मित्र पोलिसांच्या ताब्यात। आळते तालुका हातकणंगले येथील मदरशामध्ये शिकणाऱ्या 18 वर्षीय फैजान नजीम या विद्यार्थ्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी फैजानच्या 14 वर्षीय मित्राला हातकणंगले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। मिळालेल्या माहितीनुसार मदरशामध्ये एकूण 90 विद्यार्थी धार्मिक शिक्षण घेत असून त्यापैकी 80 विद्यार्थी बिहार राज्यातील आहेत। फैजान नजीम याचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला होता। सुरुवातीला संस्थेच्या वतीने मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले, मात्र मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालातून फैजानच्या मृत्यूचे कारण विजेचा शॉक असल्याचे स्पष्ट झाले। फैजानच्या नातेवाईकांनी दफनासाठी कोल्हापूर येथील दफनभूमीत जाण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणतीही वैद्यकीय कागदपत्रे नसल्याने अंत्यसंस्कारास नकार देण्यात आला। यानंतर मृतदेह CPR हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आणि तेथील वैद्यकीय अहवालानुसार खुनाची शक्यता स्पष्ट झाली। पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला। विद्यार्थ्यांपैकी एकावर संशय आल्याचे त्यांनी सखोल चौकशी केली असता फैजानचा खून आपणच केल्याची कबुली त्याने दिली। रविवारी रात्री 12च्या सुमारास फैजान झोपला असताना त्याच्या तोंडावर उशी दाबून गळा घोटला आणि नंतर विजेचा शॉक दिल्याचे उघड झाले। संशयित विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार मला आईवडिलांनी जबरदस्तीने मदरशात शिकायला पाठवले। शिकलेलं लक्षात राहत नाही म्हणून हा मदरसा बंद पडावा आणि मला गावी परत जाता यावं यासाठी मी फैजानचा खून केला। ही घटना समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटपोडे पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंके यांनी घटनास्थळी भेट दिली। संशयित अल्पवयीन मुलाला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले। अधिक तपास पोलीस निरीक्षक गजानन सरगर करत आहेत। त्या दिवशी काय घडलं होतं, काय सांगा? ये बच्चे का नाम फैजान है, बिहार का रहने वाला है और ये दुर्घटना 11:30 बजे रात में हुई है और सुबह जब नमाज के लिए उठाने गए जब पता चला है, बाद में दूसरे दिन बच्चों ने जुर्म कबूल किया तो बताया कि हमने ऐसा ऐसा किया है और हमने मारा है। बच्चों ने कबूल किया। तो बच्चे पता चलने के बाद मदरसे में सबको जब पता चला, स्टाफ को, मदरसे में रहने वाले बच्चों को, तो सबसे पहले पुलिस को खबर दी है। खबर देने के बाद उनके माँ बाप को खबर दिया है। उसको इधर रहना नहीं था इसलिए उसने हाँ, उस बच्चों को शायद दिल नहीं लग रहा था पढ़ने में, उसको घर जाना था तो सोचा कुछ भी उल्टा सीधा करके मैं मदरसे को बदनाम करके चला जाऊँ। किधर का है ये भी बच्चा बिहार का रहने वाला है। आपका नाम? मेरा नाम मौलाना मरगूबुर रहमान। नमस्कार। हातकणंगले पोलीस ठाणे हद्दीतील आळते गावातील निजामिया मदरसा या मदरसेमध्ये मुस्लिम समाजातील मुलांना मुस्लिम धर्माचे धार्मिक प्रशिक्षण दिले जाते। त्या ठिकाणी दिनांक 15/6/25 रोजी 22:85-23 दरम्यान यातील फैजान नजीम या वयवर्ष 11 राहणार आत्मज नजीम, वार्ड नंबर 2, गमहरिया पंचायत, बगडहरा, अचल, जोकाहाट, बगदरा, अरारिया, बिहार या ठिकाणचा मूळ राहणारा तो मुलगा इथे शिक्षणासाठी होता। त्या मुलास रात्री झोपेत मोहम्मद वारिस वकील आलम, वयवर्ष 14 या मुलाने इलेक्ट्रिकचा शॉक देऊन मारलं होतं। त्याचं इंटेन्शन असं होतं की या मदरशामध्ये त्याचा अभ्यासात लक्ष लागत नाही आणि त्याला इथून जायचं होतं। यापूर्वी पण तो पळून गेला होता आणि इथून काहीतरी कांड करायचं आणि मदरसा बंद पडला की आपल्याला इथून सोडतील या अपेक्षेनं त्यांनी मुलाला रात्री झोपेत 11:15 ते 11च्या दरम्यान इलेक्ट्रिक वायरचा शॉक दिला आणि त्याचा एक गेलेला आहे। आणि त्याबद्दल आपण EDR दाखल केला होता अकस्मात। त्या अकस्मात नंबर 45/25 त्याच्या चौकशीतून असं निष्पन्न झालं की या मुलानेच त्याला मारले। त्याचे CCTV फुटेज आणि तिथल्या इतर मुलांच्या चौकशीतून ते सिद्ध झालं आणि त्यांनी त्या मुलाला फक्त इथून आता मदरशातून बाहेर जायचं या उद्देशाने त्याला मारलेलं आहे।